नमस्कार मंडळी, मी रसिका दोरी तुमचं आपल्या रॉयल मलोनी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर आता मी असं आहे वेंगुर्ल्यामध्ये. हे वेंगुर्ल्यात येऊचं कारण म्हणजे आज वेंगुर्ल्यामध्ये वेंगुर्ला क्वीन ही स्पर्धा असा आणि त्यात मी भाग घेतला आहे. तर नंबर येणार न येणार ही नंतरची गोष्ट, आपण माका आवड असा म्हणजे मी हा अगोदर पण खूप ठिकाणी भाग घेतला आहे. काही ठिकाणी नंबर गावलं, काही ठिकाणी नंबर नाही गावा कसा, पण मी कधी हार मानले नाही कारण की मला आवड असं. सो मी करीत राहते, जे कॉम्पिटिशन येतं त्याच्यात भाग घेत राहते. तर आताची ही जी कॉम्पिटिशन आहे ती संध्याकाळी आहे, त्यामुळे आम्ही इलव दुपारीच वेंगुर्ल्यात. आणि आता आम्ही इलव माझ्या मम्मीच्या आत्याकडे म्हणजे आता जातो, समोरच घर आहे त्यांचा. मम्मी पण हा गेट लावायचे लागतात कारण की हळे ह्यांची ढोरा सोडलेली असतात. आमच्याकडे तसं नाही, आमच्या गावात तुमका काही गेट बीट बघू गावाच्या नाही. तर आमची शेती अंगारे बिगार नाही माहिती ना गोजिली घ्या जुली जुली हा. आणि आमची मावशी पण कलाकारच असं बघा, हे सगळे तुम्ही पेंटिंग काढलेली आ वा. दरवर्षी वाटत बदलीत असता. ही माझी मावशी पेंटर. वा, ह्या मारे मस्त काढलाय गो शिवाजी महाराजांचा. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मम्मी खुश असतली, आत्याकडे येईल ना आपल्या. खूप वर्षांनी. कधी येलो आम्ही लास्ट टाइम? खूप लहान होतो आणि 2 वर्षाचं. घराच्या समोरच गोठा असा आणि गोठ्यात असा त्यांची आता फक्त गाय. अगोदर त्यांची ढोरा होती, पण आता गाय त्यांच्यानी फिराक सोडल्यानी, चराक सोडल्यानी. आणि आमच्याकडे आमका ढोरा चरवची लागतं, आपण चरणार ना. ह्यांच्याकडे सोडून घालतात आणि घरांच्या प्रत्येकाच्या घराच्या चारही बाजून कुंपण लायलेला असा. त्यामुळे तो गेट हा म्हणजे कोणाची ढोरा कोणाच्या घरात जात नाही. आणि बरोबर समोरच ना विहीर आहे. आणि आजूबाजूक शेती. गो काय काय ह्यो नरी बबली बबली बबली. आजी म्हणजे माझ्या मम्मीची आत्तेबाई. आज स्पेशल जेवण केलं होतं ना आमच्यासाठी. चिकन आणि गाया आणि हा पाव. वेंगुर्ल्याचे स्पेशल पाव. आणि ह्यो मामा वाटतं माझो. ह्याच्याकडे काम चालू आहे. ह्याचा काय गो कॅम्पेन प्रोजेक्टचा विषय. ह्याच्या मातीची मूर्ती पण शिकवतात का तुमका? नाही, मी केलंय दा. हा प्रोजेक्ट होता. होय होय. नाही तसं आहे ना. होय, हे वेंगुर्ल्यात करतात का पाव? फॅक्टरी आहे काय सर? हा हा. तर मंडळी दुपारचं मस्तपैकी जेवलं, मस्तपैकी झोप काढलं. आणि आता आमका जिसं आमचा कार्यक्रम होतो तिसं बोलायला नाही, कारण की फॅशन शोच्या वेळी खूप जण असतो. मग कोणा खयची जागा, कोण खय उभे रावताला ह्या सगळ्या त्यांना तिथं सांगायचा, नियम वगैरे सांगायचे. आमका त्यांच्यानी प्रॅक्टिससाठी बोलवलेला असा.
मग आता आम्ही तिथं जातो आणि तिसरची प्रॅक्टिस झाली की मग हे मावशी मम्मी काढून तिथं सोडू. मग आमची तयारी वगैरे सुरू झाली. चला मग तुम्ही पण. आणि हडे मॅच चालू आहेत. हडे मॅच चालू आहेत. आडारी प्रीमियर लीग वाटतं आहे. मॅच सुरू आहे. बाय. तर मंडळी आता मी मेकअपसाठी बसलोय. चालू हा मेकअप अर्ध झालेलो हा. हेअरस्टाईल करूची या टिकली बिकली सगळा लावचा हा. आणि खूप घाय झाली हा. तर आणि हे बघा भाऊस माझं काकाचं झील हडे इलेलो हा. मुंबईसून हडे इलेलो अरे का गावची ओढ खूप बघा. परीक्षा द्यायला लगेच हडे पावलो दीदी वांगडा. तर मंडळी आता मी सकाळी उठलाय आणि काल जे कॉम्पिटिशनचे व्हिडिओ आहे ते काढू गाव नाही कारण की सगळा बिझी होता. माझ्यासोबत मम्मीच होती माझी तयारी करूक मला हेल्प करूक आणि माझा मोबाईल होतो सॉंगसाठी त्यांच्याकडे जे आयोजक होते त्यांच्याकडे. तर व्हिडिओ काढू गाव नाही. व्हिडिओ काढले आहेत पण ते मम्मीच्या मोबाईलमध्ये आहेत आणि असे त्याची क्लिअरिटी खास नाही सो मी ते टाकू शकणार नाही. पण माझं 2 नंबर इलेलो असा हे मी खूप खुश असं आहे. वेंगुर्ला क्वीन सेकंड रनरअप मी ठरलेला असे आणि घराकडे पोहोचा सर 3 वाजलेले आणि बाहेरचं वातावरण बघा मस्त. तुमका ट्रॉफी दाखवते माझी. ही बघा ही माझी ट्रॉफी आहे. खाली लिहिलेला जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ राऊळवाडा तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग वेंगुर्ला क्वीन द्वितीय क्रमांक. मंडळी आता आम्ही तयारी केलो आणि आता घरात जाऊची तयारी. आता मी घरात चाललो. रवाचं म्हाका इथं इच्छा होती कारण की इथं वातावरण पण भारी आहे आणि म्हाका समुद्राच्या किनारी म्हणजे असं समुद्रात जास्त फिरा खूप आवडतं त्यामुळे म्हाका इथं रवाचा होता. पण आता येणार आहे मी थोड्या दिवसांनी परत एकदा. हेच का दाखव बसता तर उठान गेला आता. जुली 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 You are so sweet, so beautiful and so gory gory. चला बाय बाय टाटा सी यू. आपण थोड्याच दिवसांनी भेटूयात. हा उठल्या म्हणजे होय भेटायचा आम्हा. येऊ मा येऊ मा. ह्या बघ ह्या बघ ह्या बघ काय करता. बबली बबली बिझी या. चल बाय. चला बाय बाय. टाटा. आता आम्ही वाडीत पोचलो आणि आमच्या वाडीचा तळा बघा आणि आमच्या वाडीच्या तळ्यात ना पक्षी येले ते पण तुम्हाला दाखवतो मम्मी आता पुढे. तर हे बघा मंडळी ह्या पक्ष्यांका ना उडत्या चोचीचो करकोचो असं म्हणतात आणि काहीतरी नाव आहे का ओपन बिल सारस असं पण म्हणतात. हे ना पक्षी भारतात कॉमन असतात म्हणजे जास्त त्यांची संख्या नसतात पण हे पक्षी ना आता असे उन्हाळ्यात ना हडे येतात भारतात परततात. हे पक्षी ना श्रीलंका थायलंड नेपाळ अशा भागांमध्ये जास्त आढळतात. परत दाखवले बघा स्वयं उडत्या चोचीचो करकोचो आणि काहीतरी दुसरं नाव आहे ओपन बिल सारस. आणि हे ना शिंपले खातात. शिंपले आमच्या तळ्यातले शिंपले खाऊ गेले होते. वाडीच्या तळ्यातले शिंपले खाऊ गेलेले होते. आणि आता आम्ही जरा पेट पूजा करू. मग बसली कंटाळली रात्री आमचा मीच गावाला नाही त्यामुळे झोप पूर्ण जाऊन आहे. आम्ही आता घराकडे जाऊन सगळी गुटली करायची आधी पेट पूजा. आणि आता आमचा ट्रिपल राईस सूप आणि चिकन चिली इलेली असा.
तेव्हा तरी पण जेवू. चायनीज खाऊया, चायनीज खायला. 11 वर्ष असलं मला चायनीज खूप आवडला. आम्ही ना वारंवार कोणचं बड्डे असं नाही काय असं आणि चायनीजची पार्टी केली आणि आता मला चायनीज एवढं आवडलं नाही. आता सध्या नका माशाची थाळी खाऊ खूप आवडते पण तरी ते खाते मी चायनीज. तर मंडळी दुपारी आम्ही घराकडे पोचलो. मस्तपैकी दुपारची नीच काढली. मी मस्तपैकी 5 वाजता उठलं आहे आणि आता मी लावून घेतलं आहे माझा शोकेस, ज्यात की माझे प्रमाणपत्रा, खेळाची प्रमाणपत्रा, हे स्पर्धा परीक्षांची प्रमाणपत्रा, कॉम्पिटिशन्स वगैरे. आता मी जरा माझे ट्रॉफी होत ते पुसान ठेवते. थोडेच होत, एवढे पण काय नाही होत जास्त, कारण की अगोदर मी फक्त खेळच खेळी, त्यामुळे मला प्रमाणपत्र आणि मेडल्स गावत. आणि तेव्हा गावलेले ट्रॉफीज आमचे सगळे शाळेतच ठेवले जायत. आणि 11वी नंतर मी स्टार्ट केलंय मॉडेलिंग क्षेत्रात. हे बघा, ह्या माका दीपोत्सवाचा गावलेला आरोस. त्यानंतर ह्या असा माझा मेकअपचा, ह्या असा माझा डान्सचा, ह्या असा ह्या माझा नाही, ह्या असा कोकण सन्मान 2025 परवा दुसरा, ह्या माझा नाही. ह्या बेस्ट स्माईलचा, त्यानंतर ह्या बेस्ट हेअरस्टाईलचा, त्यानंतर हे तृतीय क्रमांक जेव्हा मी पहिल्यांदाच वाडीत उतरलेलं आहे मॉडेलिंगसाठी तेव्हा ह्या पप्पांचा, ह्या माझा नाही. आणि ह्या घावनाळ्याचा, ह्या हल्लीच दिल्याने माका घावनाळे आमदार चषक दिनेश वारंग मित्र मंडळातर्फे माका गेस्ट म्हणून बोलवलेल्यानी, माझ्या हस्ते प्लेयर्सला ट्रॉफीज दिल्यानी, माझ्या हस्ते टॉस उडवल्यानी खूप भारी वाटला. की माझं स्वागत केल्यानी आणि हा माका सन्मान चिन्ह दिल्यानी. हे हेरिशी त्याचे ह्या 2024चा कोकण सन्मान, ह्या दीपोत्सवाचा आरोस बाजारातलाच मॉडेलिंगचाच, आणि ह्या आपला कालचा सगळ्यात मोठी ट्रॉफी. माझी पहिलीच सगळ्यात मोठी ट्रॉफी. हे पण कालचो हा मुकुट, क्राऊन बोलतो त्या का, कालचो क्राऊन आहे हो. आणि ह्यो सावंतवाडीतलो फर्स्ट टाईमला मी मॉडेलिंगसाठी उतरलेले, माझं 3rd नंबर दिलेलो. तर आता मी हे सगळे पुसान ठेवतंय आणि ह्याच्यात मका खूप भर करूची असा, खूप म्हणजे खूप मका ट्रॉफी, माझ्या अख्ख्या घर माझा ट्रॉफी भरूचा असा, एक अक्षी पूर्ण भिंत. तर आता माझं स्वप्न नक्कीच खराच सत्यात उतरात. खूप दिवस लागतील मेहनत करू, पण नक्कीच एक दिवस असं येत की ज्या दिवशी माझ्या हॉलची एक भिंत सेपरेट माझ्या ट्रॉफींसाठी केलेली असा. आणि तिसरं ना आतमध्ये सगळे ह्या असत खूप प्रमाणपत्र, कारण की हायस्कूलमध्ये वगैरे असताना, शाळेत असताना मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घे, त्यामुळे त्याचे खूप प्रमाणपत्र आहेत, वक्तृत्वाची खूप प्रमाणपत्र आहेत, त्यानंतर सगळी खेळांची प्रमाणपत्र आहेत आणि 1-2 काहीतरी स्पर्धा परीक्षांची असतली प्रमाणपत्र, म्हणजे जी लेखी आपण अभ्यासात असतात, कसले परीक्षा असतात, गणितचे वगैरे काय काय होते तेव्हा मी खूप वर्ष अगोदर बसलेलं आहे. त्याची 2-3च मोजून प्रमाणपत्र आहेत. बाकी सगळी खेळाची, खो खोची, कबड्डीची, त्यानंतर वक्तृत्वाचा आणि अभिनयाचा असताना एकदा मी हायस्कूलमध्ये केलेलं आहे. करेक्ट. ही थोडी जास्त ती शाळेतली आणि थोडी आताची प्रमाणपत्र आहोत. आणि हा आता आमका रील स्पर्धेत भेटलेला सर्वोत्कृष्ट रील म्हणा, मी आणि मयूर साटलकरने एक रील केलेली घावनाळे सद्गुरू स्वामी यांच्या मठाची. आणि ही जी गणपतीची फ्रेम असा ती माका माझ्या मैत्रिणीन कॉलेज फ्रेंडने दिलेल्या, जान्हवीन म्हणा. माझी गणपतीवर खूप श्रद्धा असा म्हणून बड्डे निमित्त माका त्यांनी फ्रेम दिलेल्या, गिफ्ट केलेल्या. आणि ह्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट कोर्स झाल्यानंतर सरांनी आमका दिलेल्या. आणि त्यानंतर ही जी फ्रेम असा ती पण माझ्या कॉलेज फ्रेंडने दिलेल्या, तेजस्वीन म्हणान, माझ्या बड्डे गिफ्ट्स म्हणान. शिवाजी महाराजांची फ्रेम असा. आणि मंडळींनो अशा प्रकारे मी सगळे ट्रॉफीज लावलेल्या असत, फ्रेम पण आतमध्ये म्हणजे जे काही मला गिफ्ट दिलेले होते ते. आणि हा आहे आमचं ऑगी.
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपल्या रॉयल मालवणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सांग रे सगळ्यांका, नक्की सबस्क्राईब करा मंडळींनो.